राशी मालिकेतील दशम रास मकर रास. मकर राशी मध्ये हा जो काही ग्रहांचा जमावडा जमतोय हा द्वितीय स्थानामध्ये राहुदेवाचं जिथे भ्रमण सुरू आहे आणि अष्टम स्थानामधून केतूचं भ्रमण सुरू आहे. तर द्वितीय स्थान आपल्या धनाला दाखवत आहे. तर इथे 5-5 ग्रह येत आहेत. तिथे लाभाचा स्वामी येतोय, तिथे दशमचा स्वामी, पंचमचा स्वामी, षष्ठचा स्वामी, तिथे तुमचा स्वतःचा आज भाग्याचा मालक बुध ग्रह आणि अष्टमाचा मालक सूर्यनारायण. तो एवढे ग्रह जेव्हा तिकडे येत आहेत आणि तिथे राहू हा एम्प्लिफायर बसलेला आहे, तर निश्चित मोठे धनाचे लाभ या काळामध्ये आपल्यासाठी सेट होऊ शकतात. फक्त इथे घरामध्ये मोठे वादविवाद होण्याचे देखील संकेत आपल्याला दिसत आहेत. तर घरामध्ये कुठलाही वादविवाद होतोय त्याला कानाडोळा करा, त्याला लेट गो करा. आपल्या वाणीवर पूर्ण संयम ठेवा. आपल्या वाणीमुळे कुणाचंही मन दुखणार नाही याच्याकडे निश्चित काळजी घ्या. आणि जो काही काळ आहे याला विदाऊट ॲग्रेशन, अँगर तुम्ही फक्त थोडंसं याला ढकलून द्या. 1.5 महिना साधारण खूपच जास्ती ॲग्रेशन, अँगरची इश्यूज आहेत. तेवढा पिरियड तुम्ही ढकललात तर तुम्हाला दैदिप्यमान मोठे लाभ, तुमचा बँक बॅलन्स एक प्रचंड मोठ्या प्रमाणावर जाण्याचे शुभ संकेत हे ग्रहयोग आपल्याला दाखवत आहेत.